नमस्कार, बावकस रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वर्षातला पहिला सण मकर संक्रांती यासाठी लागणारे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे 350 ग्राम शेंगदाणे भाजून घेणार आहोत। इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट करून घेतलेलं आहे। दरदरीत करायचं आहे, जास्त पावडर करायची नाही आहे। तूप घेतलेलं आहे 1 चमचा, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा जायफळ पावडर, 750 ग्राम गूळ घेतलेला आहे। 750 ग्राम तिळाला 750 ग्राम गूळ घ्यायचा आहे। इथे आपण सफेद तीळ भाजून घेणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। जास्त भाजून नाही घ्यायचं आहे। जेव्हा तीळ तडतडायला लागतात तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे। टोप तापल्यावर त्यात आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत। तुपात आपण गूळ टाकून चांगला वितळून घेणार आहोत। चांगल्या प्रकारे गूळ वितळून घ्यायचा आहे। आपल्या चॅनलवर अजून बरेचसे रेसिपीज आहेत। जर तुम्ही पाहिलेत नसाल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच पाहू शकता। व्ह्यूअर्सना जास्त आवडणारी रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही देखील नक्कीच चेक करा व आय बटनमध्ये देखील मी मेन्शन केलेली आहे। चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला जाईल। गूळ चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचा आहे। आपण जर गूळ जास्त वेळ गॅसवर ठेवला तर लाडू कडक होण्याची शक्यता असते। त्यामुळे परफेक्ट लाडू बनण्यासाठी चेक कसं करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते। थोडंसं आपण पाण्यात टाकून घेणार आहोत। जर त्या पाण्यात त्याचा दगड झाला तर समजायचं गूळ परफेक्ट वितळलेला आहे आणि लाडू बनवण्यासाठी एकदम बरोबर आहे। अशा प्रकारे चेक केल्याने लाडू आपले कडक होत नाही, मऊ लुसलुशीत होतात। इथे आपण गुळाच्या पाकात तीळ, शेंगदाण्याचं पूड, वेलची पूड, जायफळ टाकून घेणार आहोत व चांगलं मिक्स करून घेणार आहोत।
सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तूप लावून लाडू वळून घेऊ शकतो, कारण हे मिश्रण खूप गरम असतं आणि हात भाजण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हाताच्या 2 तळव्यांना जर आपण तूप लावलं आणि लाडू वळले तर आपले हात जास्त भाजत नाही व आपले लाडू देखील स्मूथ व सिल्की दिसतात. आपले लाडू तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.